कशा रीतीने ॲड्रेस करता येईल त्याकडे लक्षही दिलं. बरोबर. एकूणच पंतप्रधानांनी आपल्या आजच्या भाषणामध्ये जागतिक अस्थिरतेच्या परिस्थितीचाही उल्लेख केला. मग ते आपण बघतोय की गेले काही महिने अमेरिका आणि इराणचं युद्ध असेल किंवा त्याआधी रशिया आणि युक्रेनचं युद्ध असेल, ही जी एकूणच जागतिक स्तरावर अस्थिरतेची जी परिस्थिती आहे त्याचा उल्लेख तर पंतप्रधानांनी केलाच, पण भारतापुढे असलेल्या कोणत्या आव्हानांचा त्यांनी त्यामुळे उल्लेख केला? खास करून ऊर्जा संकटाबाबत त्यांनी काय भाष्य केलं? ऊर्जा संकटावर बोलायच्या आधी मला पंतप्रधान जे सामायिक बोलले या विषयावर की युद्ध कुठे कुठे सुरू होऊ शकत आहे, तर ते केवळ पूर्वीप्रमाणे भौगोलिक भूप्रदेशातच होऊ शकत आहे असं नाही. ते बायोटेक्नॉलॉजीत होऊ शकतं आहे, ते आम्ही तुम्हाला काही उत्पादनं मिळूच देणार नाहीत यात होऊ शकतं आहे, ते IT होऊ शकतं आहे, ते चिप्समध्ये होऊ शकतं आहे, ते सेमीकंडक्टर्समध्ये होऊ शकतं आहे. सेमीकंडक्टर्स काय आहेत तर देशाची आणि जगाची जी पूर्ण इलेक्ट्रॉनिक सिस्टीम चालवणारी घटक निर्मिती आहे ती सेमीकंडक्टर्सद्वारे होते. ते सेमीकंडक्टर्स भारत त्याच्यात पुढे जाईल. पूर्वी आपण म्हणायचो व्हिएटनाम पुढे गेलाय, तैवान पुढे गेलाय. या छोट्या देशांना मागे टाकत जे मोठं स्वप्न मोदींनी पाहिलंय त्याचा आढावा आजच्या भाषणात होता. हे जगाचं भान असलेल्या एका राष्ट्रप्रमुखाचं आजचं भाषण होतं. आणि अर्थातच या सगळ्याला जसं सेमीकंडक्टर्स हवेत, चिप्स हव्यात, ते काही रेअर अर्थ मटेरियलवर पण बोलले, त्याबद्दल आपण बोलू. ऊर्जा संकटाकडे लक्ष देताना त्यांनी सर्वप्रथम एक लक्षात घेतलं की देशातली मागणी आणि देशातल्या विजेचा पुरवठा यात प्रचंड मोठी तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी सरकारने अत्यंत वेगवेगळे आणि अभिनव कार्यक्रम हातात घेतले आहेत. त्यात एक सर्वात मोठा उल्लेख आहे तो सौर ऊर्जेचा. पंतप्रधानांनी 14 साली सौर ऊर्जेचं उत्पादन किती होतं आणि आता किती झालं आहे, 12 वर्षांनी याचे आकडे दिले. ते दुपटीपेक्षाही जास्त आहेत. आणि मग या ऊर्जेचं आव्हान सामोरं आलेलं असताना काही अत्यंत विक्रमी कामगिरी करणाऱ्या देशाला काय काय करायला हवं, तर पंतप्रधानांनी याच्यात न्यूक्लिअर रिॲक्टर सुरू करू, ती 5 ठिकाणी सुरू करू असं एक फार मोठं विधान केलेलं आहे. अणुकरार अमेरिकेशी झाला कित्येक वर्षांपूर्वी, तेव्हा मोदी पंतप्रधानही नव्हते, पण तो करार प्रत्यक्षात का येत नाही याच्याबद्दल अनेकविध स्तरावर उत्सुकता आणि कुतूहल असताना आज पंतप्रधानांनी प्रथमच अणुऊर्जेवर एम्फसिस दिलेला आहे. आणि ऊर्जाप्रधान जो देश असेल, जो ऊर्जेमध्ये सरप्लस असेल, तो जगाच्या अर्थव्यवस्थेवर राज्य करू शकतोय. पंतप्रधानांनी ते उत्तमरित्या लक्षात घेतलंय. मी रेअर अर्थचा जो उल्लेख केला, काही छोटे छोटे देश पंतप्रधानांच्या भेटीला येत असतात. या देशांचं महत्त्व काय असं जेव्हा आपल्याला कुतूहल वाटायला लागतं तेव्हा नंतर लक्षात येतं की या देशांमध्ये रेअर अर्थ आहे. रेअर अर्थ मटेरियल म्हणजे काय आहे तर चिप्सला, सेमीकंडक्टर्सला, उत्पादनाला आवश्यक असलेला एखादा जो घटक असतो ते सोन्यापेक्षा, हिऱ्यांपेक्षाही अत्यंत कमी उत्पादन होणारं आणि खाणीतनं निघणारं जे मटेरियल आहे त्यावरही लक्ष दिलं जाईल असं पंतप्रधानांनी आज सांगितलेलं आहे. इतकं भविष्यगामी भाषण मला असं वाटतं भारताच्या देशातलं